नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 असेल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, यासाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक म्हणजे साहित्य व साहित्यिक यावर आधारित प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यामधील जो पहिला प्रश्न आहे, हा प्रश्न काय आहे तो या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर बघा, ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी 2015 रोजी लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो। तर बघा, कोसला असेल किंवा हिंदू या लोकप्रिय कादंबऱ्याचे लेखक हे डॉक्टर भालचंद्र नेमाडे हे आहेत आणि त्यांना 6 फेब्रुवारी 2015 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे। तर यांच्या अगोदर खांडेकर, त्यानंतर विवा शिरवाडकर आणि विंदा करंदीकर या तिघांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। आणि हा पुरस्कार सुरुवात कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। तर बघा, ज्ञानपीठ पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 1965 पासून झालेली आहे आणि हा पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो। याचं जे स्वरूप आहे ते म्हणजे 10 लाख रुपये व मानपत्र अशा प्रकारचं स्वरूप हे ज्ञानपीठ पुरस्काराचा आहे आणि भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो। ही ट्रस्ट टाइम्स ऑफ इंडिया चे प्रकाशक साहू जैन यांनी स्थापन केलेली आहे आणि पहिला जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो म्हणजे जी शंकर कुरूप यांना 1965 मध्ये हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे। आणि 2023 चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो म्हणजे पंडित रामभद्राचार्य व गुलजार यांना मिळालेला आहे। याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? बघा, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो, लीला चरित्र। तर बघा, हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ माहिमभट यांनी लिहिलेला आहे। बघा, कोण लिहिलेला आहे तर माहिमभट यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। हा ग्रंथ महानुभाव पंथाचे जे गुरु आहेत चक्रधर स्वामी यांचे चरित्र असून त्या संप्रदायाचा हा एक पवित्र ग्रंथ आहे। विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे। बघा, विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे। आणि ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हे आपल्याला माहित आहे की हे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे मित्रांनो। ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका किंवा त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, हे संत ज्ञानेश्वर यांनी लेखन केलेलं आहे। याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न पाहूयात। शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने हे समाविष्ट आहेत? शिखाच्या ग्रंथसाहेब या ग्रंथामध्ये कोणत्या संतांची 61 कवने हे समाविष्ट आहेत? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव। तर संत नामदेव महाराज हे आद्य कीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ओळखले जातात। त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पंजाबमध्ये जाऊन ऐतिहासिक कार्य हे केलेलं आहे। त्यांनी राष्ट्रीय पातळीवर शीख धर्मियांचा पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखला जाणारा श्री गुरु ग्रंथ साहेब यामध्ये संत नामदेवांच्या दोह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर बघा, ग्रंथ साहेब याच्यामध्ये संत नामदेव यांच्या दोह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे पंजाबमधील भाविकांनी घुमान या ठिकाणी भगत शिरोमणी नामदेव यांच्या नावाने गुरुद्वारा देखील उभारला आहे। तर बघा, अतिशय महत्वाची माहिती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। यांनी काय केलेलं आहे तर घुमान या ठिकाणी शिरोमणी नामदेव यांच्या नावानं एक गुरुद्वार हे उभारलेलं आहे। पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, पंजाबमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं तर त्याचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर सदानंद मोरे। हे पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे अध्यक्ष होते। यानंतर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 प्र के अत्रे हे सम्राट सिंह या नाटकाचे लेखक आहेत। त्याचबरोबर प्र के अत्रे यांनी सम्राट सिंह बरोबरच उद्याचा संसार,
लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, जग काय म्हणेल, तो मी नव्हेच, पाणीग्रह, कवडी चुंबन अशा प्रकारची नाटकं हे सुद्धा प्र.के. आत्रे यांनी लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे विवा शिरवाडकर हे जे आहेत यांनी ययाती आणि देवयानी, नट सम्राट, विदूषक, कौतेय, दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला अशा प्रकारची नाटके ही विवा शिरवाडकर यांनी लिहिलेली आहेत. तर रा. ग. गडकरी यांनी एकच प्याला, राज संन्यास, वेड्यांचा बाजार, भावबंधन आणि प्रेम संन्यास अशा प्रकारची नाटके ही रा. ग. गडकरी यांनी लिहिलेली आहेत. तर रत्नाकर मतकरी यांनी माझं काय चुकलं, जादू तेरी नजर, अश्वमेघ, दुभंग, अग्निदिव्य, अमृताचा स्पर्श अशा प्रकारची नाटकं ही रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली आहेत. याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत. बघा, सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 ग्रेस हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर ग्रेस यांनी संध्याकाळच्या कविता, त्याचप्रमाणे राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश अशा प्रकारच्या अनेक काव्यसंग्रह याचे लेखन केलेले आहे. त्याचप्रमाणे जे इंद्रजित भालेराव आहेत यांनी आम्ही काबाळाचे धनी, पीक पाणी, दूर राहिले गाव, मुलुख माझा, गाऊ जिजाऊस आम्ही, कोळंबिनीची कहाणी अशा प्रकारचे काव्यसंग्रह हे इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेले आहेत. याच्यानंतर याचा पुढचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे. तर बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही जी रचना आहे ही रचना लावणी, पर्याय क्रमांक 4 लावणी या प्रकारामधील आहे. याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही आहे. मित्रांनो, गायक, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. त्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की ते एक शास्त्रज्ञ होते, त्याचप्रमाणे ते माजी राष्ट्रपती सुद्धा होते. मात्र त्यांची ओळख गायक म्हणून आपल्याला नाही, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. याच्यानंतर फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 फमू शिंदे यांनी फकीराचे अभंग हा कविता संग्रह लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, संत तुकाराम यांनी अभंग गाथा याचं या कविता संग्रहाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका, बघा ज्ञानेश्वरी किंवा आपण त्यालाच भावार्थ दीपिका आणि विठ्ठल वाघ यांनी साय काया मातीत मातीत, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी आणि मायबाप अशा प्रकारची काव्यसंग्रह हे यांनी लिहिलेली आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे फकीराचे अभंग हे फमू शिंदे यांनी कविता संग्रह केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे. तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या प्रकारातील आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 कादंबरी. तर बघा, ययाती ही जी कादंबरी आहे ही वि.स. खांडेकर यांची असून 1960 ला तिला साहित्य अकादमी, तर 1974 ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा, 1960 ला साहित्य अकादमीचा पुरस्कार हिला मिळालेला आहे, साहित्य अकादमीचा पुरस्कार, आणि 1974 ला त्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे. तर वि.स. खांडेकर यांनी ज्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये बघा, ययाती आहे, हृदयाची हाक आहे, कांचनमृग, 2 ध्रुव, उळका, हिरवा चाफा, पांढरे ढग, 2 मने, सुखांचा शोध, रिकामा देवारा, अमृतवेल, जळलेला मोहर, अश्रू, पहिले प्रेम अशा प्रकारच्या कादंबऱ्या या वि.स. खांडेकर यांनी लिहिलेल्या आहेत.
गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बघा, गीताई या ग्रंथाचे जे लेखक आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लेखन केलेले आहे। आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका याचं लेखन केलेलं आहे। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता याचं लेखन केलेलं आहे। पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर बघा, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? 2018 सालच्या टीईटी परीक्षेसाठी आलेला हा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला नाही। तर बघा, भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचप्रमाणे वि स खांडेकर यांना 1974 मध्ये आपण बघितलं की ययाती यासाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। तर वि वा शिरवाडकर यांना 1987 साली हा पुरस्कार हा मिळालेला आहे। तर पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार मिळालेला नाही। याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न पाहूयात। मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात? बघा, मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे मुकुंदराज। बघा, मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्यकवी असं म्हणतात। त्याचप्रमाणे मराठी भाषेचे पाणिनी जे आहेत ते म्हणजे दादोबा तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं आपण म्हणतो। त्याचप्रमाणे मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूण म्हणतो। त्याचप्रमाणे मराठी भाषेचे जॉन्सन जे आहेत ते म्हणजे कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे जॉन्सन आहेत। यानंतर याचा पुढचा प्रश्न काय आहे बघा, तर पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा। तर बघा, नसलेले नाव हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत। आणि यामध्ये जो अचूक पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 संहिता हे मंगेश पाडगावकर यांच्या काव्यसंग्रहामध्ये नसलेलं हे नाव आहे। तर बघा, मंगेश पाडगावकर यांनी जे काव्यसंग्रह लिहिले त्याच्यामध्ये धारा नृत्य आहे, त्यानंतर जिप्सी आहे, छोरी आहे, त्याचबरोबर विदूषक, गझल, मीरा, बोलगाणी, भटके पक्षी, सलाम, वात्राटिका, उत्सव, शर्मिष्ठा, झुलेबाई झुला अशा प्रकारची काव्यसंग्रह, कविता संग्रह हे मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहेत। त्याचप्रमाणे संहिता हा जो काव्यसंग्रह आहे हा काव्यसंग्रह विदा करंदीकरांचा आहे। बघा मित्रांनो, विदा करंदीकर यांनी हा संहिता काव्यसंग्रह लिहिलेला आहे। आणि विदा करंदीकर यांचे दुसरेही जे काही काव्यसंग्रह आहेत तर त्याच्यामध्ये बघा, स्वेदगंगा आहे, मृदगंध आहे, ध्रुपद आहे आणि जातक अशा प्रकारचे काव्यसंग्रह हे विदा करंदीकर यांनी लिहिलेले आहेत। पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत? पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 जयवंत दळवी। तर बघा, जयवंत दळवी यांनी जी नाटकं लिहिलेली आहेत तर त्यामध्ये पुरुष हे नाटक आहे। त्याचबरोबर इतर जी नाटके आहेत त्याच्यामध्ये सावित्री, संध्याछाया, सूर्यास्त, महासागर, दुर्गा, नाती गोती, बॅरिस्टर, किनारा आणि कालचक्र अशा प्रकारची काही नाटकं हे जयवंत दळवी यांनी लिहिलेली आहेत। दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत? तर बघा, दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 रघुनाथ पंडित हे दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत। त्याचप्रमाणे वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे मोरोपंत यांनी केकावली हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे। या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 नामदेव ढसाळ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। तर बघा, सत्तेत जीव रमत नाही या काव्यसंग्रहा व्यतिरिक्त दुसरे जे आहे ते गोलफिट आहे, त्यानंतर तुम्ही यथा कंची, खेळ, गांडू बगीचा हे काव्यसंग्रह सुद्धा नामदेव ढसाळ यांचे आहेत। याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न आपण पाहूयात। तर बघा, पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा। आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा। तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 4 गबाळ हे जे नाव आहे ते आत्मकथनपर पुस्तकाचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर पुढील कोणत्या संताची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? तर आपल्या सर्वांना माहित आहे की भारूड यासाठी संत एकनाथ हे प्रसिद्ध आहेत।
आणि भारुड याला लोकप्रिय मिळवून देणारे संत आहेत ते म्हणजे संत एकनाथ हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर व्यंकटेश मांडगुळकर यांनी बनगरवाडी हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्याचबरोबर यांनी सत्तांतर आहे, त्यानंतर वावटर, करुणाष्टक, चित्रकथा, कोवळे दिवस अशा प्रकारची पुस्तकं हे सुद्धा व्यंकटेश मांडगुळकर यांनी लिहिलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रके अत्रे जे आहेत तर प्रके अत्रे यांनी अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, कावड्याची शाल, फुले आणि मुले अशा प्रकारची पुस्तकं हे प्रके अत्रे यांनी लेखन केलेलं आहे। आणि पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ, नसती उठा ठेव आणि खोगीर भरती अशा प्रकारची पुस्तकं हे पुरुषोत्तम देशपांडे यांनी लेखन केलेले आहेत। शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो? शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पोवाडा आणि लावणी। तर बघा, शाहिरीमध्ये पोवाडा आणि लावणी या दोन प्रकारच्या रचना यांचा समावेश हा होत असतो। चुकीची जोडी ओळखा, चुकीची जोडी ओळखा। संत एकनाथ भारुड, संत ज्ञानेश्वर ओवी, संत तुकाराम अभंग आणि संत नामदेव पसायदान। तर याच्यामध्ये चुकीची जोडी आहे, अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 संत नामदेव पसायदान। कारण आपल्या सर्वांना माहित आहे की पसायदान हे कोण लिहिलेलं आहे तर हे ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी संत नामदेव आणि पसायदान ही जी जोडी आहे ही चुकीची आहे। जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक जे आहेत ते म्हणजे बाबूराव बागुल यांनी हा कथासंग्रह लिहिलेला आहे। आणि या कथासंग्रहासोबतच मरण स्वस्थ होत आहे अशा प्रकारचा कथासंग्रह हा सुद्धा बाबूराव बागुल यांचा आहे। तर अण्णाभाऊ साठे यांनी जे लेखन केले त्यामध्ये खुळवाडी, बरबांद्या, कंजारी, फरारी, रानवेल, कृष्णाकाठच्या कथा, भानामती, मास्तर, गुराळ, निखारा, लाडी, पिसाळलेला माणूस अशा प्रकारच्या कथा हे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत। तर वि स खांडेकर यांनी हस्ताचा पाऊस, सांजवात, प्रीतीचा शोध, मृगजळातील कळ्या, वनदेवता, फुले आणि दगड, सुवर्णकण, फुले आणि काटे, चंदेरी स्वप्न, स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा जे लेखन आहे ते म्हणजे वि स खांडेकर यांनी केलेलं आहे। फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिका स्थित येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, या ठिकाणी फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे डॉक्टर गंगाधर पानतावणे हे होते। गंगाधर पानतावणे यांनी सॅन होजे येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान हे भूषवलेले आहे। गोंधन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 शांता शेळके यांनी गोंधन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे लेखन केलेलं आहे। तर बघा, शांता शेळके यांनीच हे कविता संग्रह ज्याप्रमाणे लिहिले त्याचप्रमाणे यांचे कथासंग्रही आहेत। तर याच्यामध्ये काच कमल, गुलमोहर, कावेरी, बासरी हे कथासंग्रह सुद्धा यांनी लिहिलेले आहेत। त्याचप्रमाणे कोजागिरी, पुतल, स्वप्नतरंगी, मीनाक्षी, मायेचा सागर, नरराक्षस, भुवरीतील स्वर्ग, ओघ, पुनर्जन्म, विचित्रशाल अशा प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा शांता शेळके यांनी लेखन केलेलं आहे। तर ग दि मांडगुळकर यांनी जो काव्यसंग्रह लिहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये गीत रामायण, चैत्रबग, जोगिया, पुरिया, सुगंधी विना अशा प्रकारचे काव्य संग्रह हे ग दि मांडगुळकर यांनी लिहिलेले आहेत। तर मंगेश पाडगावकर यांनी जिप्सी, धारा नृत्य, विदूषक, गझल, मीरा, बालगाणी, भटके, पक्षी, सलाम, वात्रटिका, उत्सव, शर्मिष्ठा, झुलेबाई झुला अशा प्रकारचे काव्यसंग्रह हे मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहेत।
मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे अनाथाची माय म्हणजेच पर्याय क्रमांक 2 सिंधुताई सपकाळ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। आणि मी वनवासी हे जे आहे ते सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो। तर साधना आमटे यांचे जे आत्मचरित्र आहे ते म्हणजे समिधा हे साधनाताई आमटे यांचे आत्मचरित्र आहे। तर शांता शेळके यांचे धूळपाटी हे आत्मचरित्र आहे। कथाकार, कादंबरीकार, नाटककार, शाहीर असलेले साहित्य कोणते आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि जे कथाकार आहेत, नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे हे कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक आहेत। तर अण्णाभाऊ साठे यांनी कथासंग्रह कोणकोणते लिहिलेले आहेत, कोणकोणते कथासंग्रह यांचे आहेत? तर बघा, खुळवाडी, बरबांद्या, कंजारी, फरारी, रानवेल, कृष्णकाठच्या कथा, भानामती, मास्तर, गुराळ, आबी, निखारा, लाडी, पिसळलेला माणूस अशा प्रकारच्या कथासंग्रह हे यांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा, वारणेचा वाघ, अग्निदिव्य, अलगुज, चित्र, वैजयंता, आघात, माकडीचा माळ, रत्ना, जिवंत काटतूस आणि रानगोपाळ अशा प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे यांनी जे नाटकं लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, शेटजींचे इलेक्शन, बेकायदेशीर, पुढारी मिळाला, लोकमंत्र्याचा दौरा अशा प्रकारची नाटकं ही अण्णाभाऊ साठे यांनी लेखन केलेलं आहे। ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? बघा, ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे वि स खांडेकर यांनी ययाती चे लेखन केलेलं आहे। तर ययाती व्यतिरिक्त अजून वि स खांडेकर यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत? तर बघा, हृदयाची हाक, कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, हिरवा चाफा, पांढरे ढग, दोन मने, सुखाचा शोध, रिकामा देवारा, अमृतवेल, अश्रू आणि पहिले प्रेम अशा प्रकारच्या कादंबऱ्या या वि स खांडेकर यांनी लिहिलेल्या आहेत। तर नासी फडके यांनी ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत? तर बघा, कलंक आहे, शोभा, अल्लाह अकबर, अटके पार, दौलत, अखरेचे बंड आणि जादूगार या कादंबऱ्या ह्या नासी फडके यांनी लिहिलेल्या आहेत। तर विश्वास पाटील यांनी ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पानिपत आहे, महानायक, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, क्रांतिसिंह आणि संभाजी या ज्या कादंबऱ्या आहेत या विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहेत। रणजित देसाई यांनी अभागी, स्वामी, श्रीमान योगी, गरुड झेप, वारसा, राधेय, राजा रवी वर्मा, पवनखिंड, आषाढी, आलेख मेघा, मधुमती, पंख झाले वैरी अशा प्रकारच्या कादंबऱ्या या रणजित देसाई यांनी लिहिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी ययाती ही जी कादंबरी आहे ती म्हणजे वि स खांडेकर यांची आहे आणि याला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। पुढील जोड्यामधून योग्य जोडी निवडा किंवा योग्य जोडी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 मूकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर ही अचूक जोडी आहे। त्यानंतर बघा, पुण्यप्रभाव हे एक नाटक आहे आणि हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी पुण्यप्रभाव याला जोडी प्रके अत्रेची दिल्यामुळे ही जोडी चुकीची आहे मित्रांनो। त्याच्यानंतर उद्याचा संसार हे जे नाटक आहे हे नाटक प्रके अत्रे यांनी लिहिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी विश्राम बेडेकर लिहिल्यामुळे ही जोडी सुद्धा चुकीची आहे। आणि त्यानंतर शकुंतला हे जे नाटक आहे हे नाटक कालिदास यांनी लिहिलेलं आहे, मात्र या ठिकाणी शकुंतला नाटकाचे जे लेखक आहेत ते राम गणेश गडकरी दाखवलेले असल्यामुळे ही जोडी चुकीची आहे। म्हणून या सर्व पर्यायापैकी मूकनायक हे श्रीपाद कृष्ण कोलटकर यांनी लिहिलेलं आहे, म्हणून याचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 1 मूकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर हे आहे। अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकांचे नाव ओळखा। अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचं नाव ओळखा। तर हे जे आहे हे म्हणजे पर्याय क्रमांक 3 अजब न्याय वर्तुळाचा हे नाटक अन्य भाषेतून आलेलं आहे। तर
हे जे नाटक आहे हे जर्मन भाषेतील नाटकाचं मराठीत रूपांतर केलेलं आहे आणि हे रूपांतर चित्रे खानोलकर यांनी केलेलं आहे बघा. चित्रे खानोलकर यांनी हे रूपांतर केलेलं आहे. त्याचबरोबर गिधाडे हे जे नाटक आहे हे गिधाडे नाटक हे विजय तेंडुलकर यांनी लेखन केलेलं आहे. तर तो मी नव्हेच हे जे नाटक आहे ते आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं आहे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर बघा, पूर्णामाईची कादंबरी ही कादंबरी पर्याय क्रमांक 4 गोनी दांडेकर यांनी पूर्णामाईची लेकरं ही कादंबरीचं लेखन हे केलेलं आहे. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर कोलंबसाचे गर्वगीत ही जी काव्यरचना आहे ही काव्यरचना पर्याय क्रमांक 3 कुसुमाग्रज यांची आहे. तर कुसुमाग्रज यांनी कोलंबसाची गर्वगीत यासोबतच विशाखा, जीवन लहरी, किनारा, मराठी माती, स्वगत, हेमरेषा, वादळवाट, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, समिधा, श्रावण, पाथेय, जाईचा कुंज, मेघदूत, वादळवेळ अशा प्रकारचे काव्यसंग्रह हे सुद्धा कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहेत. गटात न बसणारे नाव ओळखा. गटात न बसणारे नाव ओळखा. आणि यामध्ये पर्याय क्रमांक 2 जे आहे मिलिंद बोकील हे गटात न बसणारं नाव आहे. तर कथेच्या बाबतीमध्ये गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पुभा भावे आणि व्यंकटेश मांडगुळकर हे 4 कथाकार नवकथेचे प्रवर्तक म्हणून आपण यांना ओळखतो. त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांनी कथेमध्ये अंतर्बाह्य परिवर्तन हे घडून आणलेलं आहे. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1998 साली परळीमध्ये जे साहित्य संमेलन भरलं होतं तर त्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे द.मा. मिरासदार हे होते. यांनी 1998 साली झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान हे भूषवलेले होते. पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. तर बघा, पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. आणि रंगनाथ पठारे यांनी जी कादंबरी लिहिलेली आहे ते म्हणजे ताम्रपट, पर्याय क्रमांक 4 ताम्रपट ही कादंबरी रंगनाथ पठारे यांनी लिहिलेली आहे. तर झुंजारमाची ही जी कादंबरी आहे ती गोनाथ दांडेकर यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, गोनाथ दांडेकर यांनी झुंजारमाची ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे पानिपत ही जी आहे ती विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे. विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. तर तुंबारचे खोत ही जी कादंबरी आहे ही श्रीपाद नारायण पेंडसे यांनी तुंबारचे खोत ही कादंबरी लिहिली आहे. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? तर बघा, आहे मनोहर तरी आत्मकथनपर पुस्तक आहे आणि हे सुनीता देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. सुनीता देशपांडे यांनी आहे मनोहर तरी हे आत्मकथनपर पुस्तक लिहिलेलं आहे. गटात न बसणारे नाव ओळखा. तर गटात न बसणारे नाव ओळखा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जे आहे ते म्हणजे अमेरिका हे गटात न बसणारं नाव आहे. तर बघा, 27 ऑगस्ट 1939 रोजी जन्मलेल्या डॉक्टर मीना प्रभू यांचं माहेर पुण्याचं असलं तरी लंडन शहरातला त्या दत्तक आई म्हणतात इतक्या त्या तिथं एकरूप झालेल्या होत्या. त्यानंतर त्यांचं माझं लंडन हे पहिलंच पुस्तक गाजलं होतं. माझं लंडन, चिनी माती, दक्षिण रंग, इजिप्तायन, गाथा इराणी आणि ग्रीकांजली, मेक्सिको पर्व, रोम राज्य भाग 1 आणि 2, तुर्कनामा, न्यूयॉर्क, उत्तरोत्तर
वाट तिबेटची अशी त्यांनी अनेक पुस्तकं हे गाजलेली आहेत. मात्र अमेरिका हे पुस्तक अनिल अवचट यांचं आहे. बघा, अनिल अवचट यांचं अमेरिका हे जे पुस्तक आहे हे कुणाचं आहे, तर हे अनिल अवचट यांचं पुस्तक हे अमेरिका आहे. म्हणून या ठिकाणी बाकी सर्व जे आहेत, समजा या ठिकाणी चिनी माते आहे, इजिप्तायन आहे आणि ग्रीकांजली या मीना प्रभू यांच्या रचना आहेत. मीना प्रभू यांनी लिहिलेली पुस्तक आहेत. तर अमेरिका हे अनिल अवचट यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. रक्तपुष्य ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? रक्तपुष्य ही प्रसिद्ध एकांकिका महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली आहे. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे? तर उत्तम कांबळे यांनी ठाणे या ठिकाणी जे 84वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, या 84व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान हे उत्तम कांबळे यांनी भूषवलेलं आहे आणि हे साहित्य संमेलन ठाणे या ठिकाणी झालेलं होतं. महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलेले आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे विश्वास पाटील यांनी महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचं लेखन केलेलं आहे. त्याचप्रमाणे झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, क्रांतिसिंह या सुद्धा कादंबऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. तर रणजित देसाई यांनी स्वामी अभागी, श्रीमान योगी, गरुड झेप, वारसा, राधेय, पावनखिंड, आषाढ, आलेख, मेघा, मधुमती, पंख झाले वैरी अशा प्रकारच्या कादंबऱ्या या रणजित देसाई यांनी लिहिलेल्या आहेत. तर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय, छावा, युगंधर आणि लढत अशा प्रकारच्या कादंबऱ्या या शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या आहेत. आणि महानायक संभाजी पानिपत या ज्या कादंबऱ्या आहेत या कोण लिहिलेल्या आहेत? तर या विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या असल्यामुळे याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 विश्वास पाटील. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? बघा, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि याचा जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 संपूर्ण बाळकराम हे याचं उत्तर आहे. कारण संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाही, तर हे एक नाटक आहे मित्रांनो. हे काय आहे? हे नाटक आहे. आणि या नाटकाचे जे लेखक आहेत ते म्हणजे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. राम गणेश गडकरी यांनी संपूर्ण बाळकराम हे नाटक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर केशराचे शेत हे एक आत्मचरित्र आहे आणि ते मामा पेंडसे यांचं आत्मचरित्र हे केशराचे शेत आहे. तर ही श्रीची इच्छा हे सुद्धा एक आत्मचरित्र आहे आणि हे श्रीनिवास ठाणेदार यांनी लिहिलेलं आहे. आणि बहुरूपी हे जे आत्मचरित्र आहे हे चिंतामणीराव कोल्हाटकर यांनी लिहिलं आत्मचरित्र जे आहे ते म्हणजे बहुरूपी हे आहे. आणि संपूर्ण बाळकराम हे नाटक असल्यामुळं पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? तर संपूर्ण बाळकराम हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. तर बघा, नरहर कुरुंदकर यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं ते म्हणजे धार आणि काठ. बघा, पर्याय क्रमांक 1 धार आणि काठ या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते नरहर कुरुंदकर हे आहेत. पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था ही मुंबई बाहेरची आहे? तर बघा, सुविचार प्रकाशन मंडळ ही जी प्रकाशन संस्था आहे ही प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे. आणि ती कुठली आहे? तर ती बघा सदाशिव पेठ पुणे या ठिकाणची आहे. सदाशिव पेठ पुणे या ठिकाणची ही प्रकाशन संस्था आहे. पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत? तर या जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर
गंगाधर गाडगीळ यांनी जे साहित्य लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या पुस्तकांचा कोणकोणत्या कथांचा समावेश होतो तर बघा, कडू आणि गोड, नव्या वाटा, बेरबिरे, संसार, उद्ध्वस्त विश्व, खरे सांगायचे म्हणजे, कबुतरे, तलावातले चांदणे, वर्षा, खडू, पाळणा, काजवा अशा प्रकारचे साहित्य हे गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. तर बघा, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी योग्य जोडी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच सोन्याचा पिंपळ ही जी जोडी आहे हे अचूक जोडी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी राम गणेश गडकरी यांच्या पुढे सुदाम्याचे पोहे असं लिहिलेलं आहे, परंतु सुदाम्याचे पोहे ही जी आहे ती म्हणजे श्रीपाद कृष्ण कोलटकर यांची रचना आहे. तर चिंतामणराव कोलटकर आणखीन चिमणराव ही जी आहे आणखीन चिमणराव ही चि वी जोशी यांची रचना आहे आणि बनगरवाडी ही जी रचना आहे ती म्हणजे व्यंकटेश मांडगुळकर यांची आहे. त्यामुळे या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा सोन्याचा पिंपळ हे जे लेखन आहे हे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. तर अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. धन्यवाद.